मंडळीनो, याआधी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे की आमच्या घराच्या पाठीमागे ना मधाचा पोळो असा. आणि हो बघा तो. तर तो मी असं टाकलेलं आहे की आमका तेव्हा जुने दिवस आठवले मधाचा पोळो बघून. पण हो मधाचा पोळो बघून ना मी असं विचार केला की चला आपण पण जसा मागे आम्ही धगून मध काढायचे ना जाळून लहान असताना, तेव्हा बालपण होता तेव्हा काही समजत नव्हता. तर आता पण तशाच प्रकारे आपण मध काढूया. तर मी बाबांका बोलले की मी त्या धगू काय आणि मध काढतंय. त्याच्यावरती बाबा माका असं बोलले, तुका जर मध हवं ना तर तू विकत घेऊन ये, पण त्यांका धगू नको. आणि समज जर तुका मध हवा तर तुझं कोणतरी काढणारो असाच चांगलो, तर बाबा का कोण कोण काढतात तुमका माहिती आहे झाळी घालून, तर ते काय सांग आणि तो मध काढ, पण ते काय धगून मारू नको. असं मका बोलले, कारण तू खातलंस एवढं आणि एवढ्या जणांचं तू नुकसान करतलस. किती हे ते मासे मरतले बघ. त्याच्यावरनं मका असा वाटला की आपण पण आपल्या आयुष्यात आपल्या छोट्या छोट्या क्षणिक सुखासाठी ना बऱ्याच जणांच्या भावनांशी खेळताव. बऱ्याच जणांका नुकसान पोचवताव. पण त्या समजू घेत नाही. तसाच तो प्रकार आहे की मी मध खातलं एवढंसंच, पण किती माशांचा जीव घेतलाय हे मी तो तेव्हा विचार नाही केला. मी क्षणात म्हटलं की अरे मी जाळून टाकतंय. यातून मला सांगूचं तुमका एकच जा की तुमच्या छोट्याशा आनंदासाठी ना दुसऱ्यांचा जीव घेऊ नको, म्हणजे दुसऱ्यांच्या भावनांशी खेळू नको. आता काय हे मासे बाबा बोलले की राहून दे तसेच, ते आपणच जसं मध काही कमी होत ना तसे आपणच ते उडून जातले. चला.